नमस्कार, मी वैभव स्वागत करतो तुमचं सुतानेट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर, जिथे मिळते माहिती जी हवी आहे तुम्हाला. मित्रांनो, आपले कृषी मित्र मनीष विजय देवपूरकर यांनी त्यांच्या शब्दामध्ये दिलेला एक कृषी विषयाची मुलाखत, कृषी सेवक पदाचा प्रवास, हे आपण या व्हिडिओमधून जाणणार आहोत त्यांच्या शब्दात. तर आपल्याला त्यांच्या आवाजामध्ये नाही तर त्यांनी लिहून दिलेल्या पत्रांमधून आपण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. ह्याची फायदा तुम्हाला येणाऱ्या पुढील परीक्षेसाठी म्हणजे कृषी सहाय्यक भरती, कृषी विद्यापीठ भरती आणि इतर कोणत्याही सर्व सेवा परीक्षांमध्ये त्यांचे प्रयत्न, त्यांचे सातत्य आणि त्यांचा प्रवास, त्यांनी जी आशा ठेवली होती की आपल्याला एक कृषी सहाय्यक, कृषी सेवक व्हायचं आहे किंवा सरकारी नोकरीचं स्वप्न त्यांनी जसं पूर्ण केलं, त्यामधून तुम्हालाही प्रेरणा मिळेल यासाठी हा इंटरव्ह्यू. तर काही वेळ न दवडता आपण सुरू करूयात. नमस्कार, मी मनीष विजय देवपूरकर, शिक्षण BSc ॲग्री MBA. 2011 साली 12वी पास झालो. 68 मार्क मिळाल्यानंतर BSc ॲग्रीसाठी प्रवेश घेतला. 2015 मध्ये BSc ॲग्री 77.40% इतक्या मार्काने चांगल्या प्रथम श्रेणीत मी पास झालो होतो आणि त्याच वर्षी ठरवलं की राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कृषी अधिकारी म्हणून नियुक्त व्हायचे. सध्या IBPS नावाची जी संस्था आहे, जी राष्ट्रीयकृत बँकांसाठी IBPS AFO नावाची दर वर्षाच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये ही परीक्षा घेते. म्हणून स्पर्धा परीक्षेकडे मी वळलो आणि अभ्यास सुरू केला. 2016 मध्ये कृषी अधिकारी या परीक्षेमध्ये अपयश मिळाले. अपयशानंतर ठरवले की इतर बँकेच्या पण आपण परीक्षा द्यायच्या, म्हणजे फक्त IBPS ज्या परीक्षा फक्त कृषी अधिकारी या विषयासाठीच घेते, म्हणजे ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर AFO या पदासाठीच नाही, तर IBPSच्या क्लर्क PO, SBIच्या क्लर्क PO, LIC मधील AO, ADO या सर्व परीक्षांमध्ये आपण हात आजमावून पाहायचा. मात्र प्रत्येक परीक्षेत अपयशच हाती आले. 2017 मध्ये कृषी अधिकारी पास होऊन मुलाखतीसाठी माझी निवड होईल असं मला वाटत होतं, मात्र मी पुढे जाऊ शकलो नाही. MPSC कृषी करण्याचे ठरवले, मात्र पूर्व परीक्षेत 4 मार्क कमी पडल्याने पुन्हा एकदा 2017 मध्ये अपयश हाती आले. 2018 मध्ये बँकेत कृषी अधिकारी म्हणून पुन्हा परीक्षा दिली आणि मुलाखतीस पात्र झालो, पण मात्र माझी निवड झाली नाही. ह्याच काळात वा कृषी महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून मी नियुक्त झालो. त्याच वेळेस MPSC कृषी परीक्षेचं पूर्व परीक्षा मी पास झालो होतो. आनंद होता आणि मुख्य परीक्षेसाठी मी पात्र ठरलो होतो आणि अभ्यासही सुरू केला होता. त्या क्षणी अभ्यास करण्याची प्रबळ इच्छा मनात ठेवून मी पुन्हा एकदा अभ्यासाला लागलो आणि ज्या शाळेमध्ये वा कृषी महाविद्यालयात मी प्रयोगशाळा शिक्षक म्हणून लागलो होतो, त्या शाळेमधून पदाचा राजीनामा दिला. कारण मला वाटलं होतं, मनात इच्छा तयार झाली की आपण पूर्व परीक्षा भरपूर काढलात, मेन्स पर्यंत जातोय, इंटरव्ह्यू देतोय, तर आपण जर पूर्ण वेळ जर परीक्षांसाठी जर प्रयत्न केला तर नक्कीच एक दिवस आपण कृषी सेवक, कृषी सहाय्यक किंवा सरकारी नोकरीमध्ये पास होऊन एक सरकारी अधिकारी होऊ. 2019 मध्ये बँकेत कृषी अधिकारी म्हणून पुन्हा पूर्व परीक्षा पास झालो, पण मुख्य परीक्षेत अपयश मिळाले. तसेच MPSC कृषीमध्ये पुन्हा मुख्य परीक्षेत अपयशच पदरी पडले. MPSC कृषी परीक्षेचा अनुभव खूप चांगला मिळाला. तिथेच ठरवलं की मुख्य परीक्षा गाठून उपविभागीय कृषी अधिकारी बनायचेच. मात्र मागे वळून बघितलं तर अपयशाचं खूप होते, मात्र पुढे चालाय तर लागणारच. लगेच विचार, प्रत्युत्तर आणि अपयश या सगळ्यांचा सारासार विचार झाला. हाच विचार करून मी जुलै 2019 मध्ये चांदवड SNJB महाविद्यालयात पुन्हा एकदा प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नियुक्त झालो आणि पुन्हा नव्याने सुरुवात करू ह्या विचाराने सुरुवात केली. ह्याच काळात FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, CWC म्हणजे सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन यांच्या परीक्षा निघाल्या होत्या. त्यातील FCI मध्ये प्रतीक्षा यादीत माझं नाव आलं. मात्र परीक्षा यादीत कार्यकाळ कमी असल्याने माझी त्यात निवड होऊ शकली नाही. सरळ सेवांमधील तलाठी तसेच कृषी सेवक सहाय्यक पदासाठी मी अर्ज केला. 2019 मध्येच या परीक्षा निघाल्या होत्या, पण या दोन्ही परीक्षेमध्ये अपयशच आले. तरी ठेवलेले धैर्य, ठेवलेली प्रेरणा, ठेवलेली जिद्द मनात कायम ठेवली होती. मनातली धगधगती तशीच होती की आपल्याला अधिकारी व्हायचे. 2020 मध्ये पुन्हा MPSC कृषीची तयारी सुरू केली. कोरोना महामारीमुळे सर्व बंद झाले होते, जणू वेळच थांबलाय की काय.
फक्त वय वाढतंय आणि जवळचे लोक मरतायत, सगळीकडे तांडव होतं मृत्यूचं. यात आपलं ध्येय सोडून आपल्या माणसासाठी जगायचं, मात्र शरीराने लांब जाऊन ऑनलाईन वेळ द्यायचा नाही. 2021 मध्ये काहीतरी वेगळं करण्याची जिज्ञासा मनाला भेडसावत होती. पदव्युत्तर पदवी करण्याची इच्छा पदवी झाल्यापासूनच होती. पदव्युत्तर पदवी करण्याची इच्छा ही पदवी झाल्यापासूनच होती. नोकरी करून मी माझी आर्थिक बाजू देखील प्रबळ बनवली होती, जेणेकरून मी पुढील शिक्षणासाठी खर्च करू लागलो. म्हणून MBA साठी सामान्य पात्र परीक्षा म्हणजे MBA ची CET देऊन MBA साठी प्रवेश घेतला. नोकरी करता करता MBA करणं जरा जोखमीचं आणि कसरतीचं होतं, पण आर्थिक सहाय्यासाठी मला नोकरी करणं तेवढंच गरजेचं होतं. सर्व सांभाळून मी MBA चा सर्व अभ्यास वेळेत करत होतो. 2022 मध्ये पुन्हा MPSC कृषीची जाहिरात आली आणि मला पूर्व परीक्षेत यश आले. मात्र MBA, नोकरी, MPSCचा अभ्यास ह्यामुळे मुख्य परीक्षेकडे पाहिजे तेवढं लक्ष देऊ शकलो नाही. जे अगोदर होत होतं, जे अगोदरपासून आतापर्यंत येत होतं तेच झालं. पुन्हा परीक्षेत अपयश आले. मुख्य परीक्षेचाच उत्तीर्ण होऊ शकलो नाही याची खंत मला मनात होती, परंतु पुन्हा एकदा न खचता नोकरी चालू ठेवली आणि इतर सरकारी पदाच्या जाहिरातींची वाट बघू लागलो. 2023 मध्ये MPSCची जाहिरात आली, मात्र नोकरी आणि MBA च्या कसरतीमुळे पुन्हा अनुत्तीर्ण झालो. परत परीक्षेत अपयश आले. मित्रांनो, अपयशाचा जिना नाही, अपयशाचा डोंगर चढत होतो मी. आणि यश कुठे, शेवट कुठे हे मला माहित नव्हतं, पण मला तो सर करायचा होता. कारण मला माहिती होतं की प्रवास सुरू केलाय तर शेवट होतोच, आणि शेवट कधीही चांगला होतो. जोपर्यंत शेवट गोड होत नाही तोपर्यंत तो शेवट नाही असं समजायचं. कायम पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणार मी आज पूर्व परीक्षाच उत्तीर्ण होऊ शकलो नाही याचे मला पुन्हा वाईट वाटू लागले. परंतु फक्त परीक्षा उत्तीर्ण झालो म्हणून रडत बसायचा अजिबात वेळ नव्हता. MBA शिक्षणाचा जसा वेळ जात होता तसा तसा अभ्यास पण वाढत होता. मला मात्र नोकरी करून शिक्षण करणे जरा जड राहायला लागले. त्यात मी MPSC लिपिकची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे मला अजूनच उत्साह वाटू लागला. त्यामुळे मी मे महिन्यात महाविद्यालयाचं काम केले व पदाचा राजीनामा दिला. ही माझी तिसरी नोकरी होती, जिचा मी अभ्यासासाठी पुन्हा एकदा राजीनामा देऊन अभ्यासाला भर दिला होता. त्यात पुन्हा MBAची परीक्षा तसेच सरकारी नोकरीच्या सरळ सेवा परीक्षा यांची कसरत पुन्हा सुरू झाली. नोकरी सोडली त्यामुळे डोळ्यासमोर सतत एकच ध्येय होतं की एकीकडे वय वाढत चालले, दुसरीकडे लागोपाठ परीक्षा अनुत्तीर्ण होत आहे. त्यामुळे अस्वस्थ वाटत होतं. मात्र देवाची कृपा की काय, माझ्या प्रयत्नांना यश आले आणि मी MBA प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. उत्तीर्ण होण्याच्या आधीच मी MBA महाविद्यालयात येणाऱ्या नोकरीच्या संधीने सोने केले. मी महाविद्यालयात होणाऱ्या वेगवेगळ्या कंपनीच्या मुलाखतीमध्ये पात्र झालो. म्हणूनच की नाशिकमधील ॲलिगो हॉरिझन या कंपनीत मार्केटिंग ऑफिसर या पदावर मी निवडून आलो. मात्र MPSC लिपिक पदासाठी तसेच इतर सरकारी नोकरींच्या पदासाठी अभ्यास करत असल्याने आणि मागील परिश्रम सरकारी नोकरीसाठी केले होते हे बघता मी ती नोकरी स्वीकारली नाही. 2023 मध्ये MPSC लिपिक मुख्य परीक्षेचा अभ्यास चालू होता. बरेच सरळ सेवा परीक्षा दिल्या, पण त्यात काही निकाल लागले नव्हते. त्यात सहाय्यक, अधीक्षक, कृषी विभाग यांचे कागदपत्र पडताळणी झाले व प्रतीक्षा यादीत नावही आले. तसेच MPSC लिपिक पूर्व परीक्षेला बऱ्यापैकी चांगले गुण मिळाले होते. 2024 मध्ये मुख्य परीक्षेनंतर टंकलेखन चाचणी होणार होती, म्हणून इंग्रजी टंकलेखनासाठी सराव सुरू केला. टंकलेखन वेग 40 शब्द प्रति मिनिट करण्यात यश आले. याच दरम्यान मार्च महिन्यात कृषी सेवक सहाय्यक या पदाचा निकाल लागला आणि त्यात नाशिक विभागात कृषी सेवक सहाय्यक पदाची निवड झाली. या वर्षी नशीब खरोखर उजाडले होते आणि माझी निवड झाली होती. आनंद गगनात मावत नव्हता. जरी पद हे लहान असेल तरी त्या पदाचा मान मोठा होता असे मनाला पटले. तेव्हा वाटलं की आपल्याला एक सरकारी नोकरी मिळणार नाहीये, यात आपल्याला एक सरकारी नोकरी मिळणारच होती. मात्र आता 3 नोकरीच्या संधी आपल्या हातात आहेत. खरोखर देवाचे आशीर्वाद, आईवडिलांची पुण्याई, अथक परिश्रम आणि मला यश आले. सरकारी नोकरीचा श्रीगणेशा झाला. शेवटी पुढील वाटचाल सुरू केली. माणसाचा विचार जसा असेल तसा मनुष्याला यश मिळत जाते. हे वाक्य खरोखरच अनुभवायला मिळते. आज माझे सरकारी नोकरीचे तसेच पदव्युत्तर पदवीचे स्वप्न पूर्ण झाले होते. एवढे करून मी थांबलो नाही, तर पुढील पदासाठी खटाटोप करून एक आदर्श प्रयत्न
किंवा अभ्यासाचे सातत्य, तसे धैर्य, आत्मविश्वास हे यशाला गवसणी घालणारे 3 पैलू कायम काम करतात. त्यांचं जिवंत उदाहरण पुढील आशावादींसाठी ठेवेलच मी. कृषी सेवक, माझा प्रवास, माझं ध्येय कृषी सेवक पदासाठी नव्हतं. मला कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी व्हायचं होतं. मित्रांनो, कुणीतरी म्हणून गेलंय, तुम्ही जर ताऱ्याचं स्वप्न, तुम्ही जर चंद्राचं स्वप्न बघितलं तर तुम्ही ताऱ्यापर्यंत तरी पोहोचताल, जरी तुम्ही चंद्रापर्यंत नाही पोहोचलात तरी. तसंच मी कृषी सहाय्यक अधिकारी, कृषी अधिकारी पदाचं स्वप्न बघितलं, पण मला कृषी सेवक पद मिळलं. पण तेही एक खूप मोठं मोलाचं पद आहे, ज्यासाठी खूप विद्यार्थी मेहनत करतात. त्यामुळं तुमचं ध्येय मोठं ठेवा, तुम्हाला काही ना काहीतरी त्यामधून साध्य होईलच. मी इथे थांबणार नाहीये, मला थांबायचं नाहीये. मी प्रयत्न करत राहणारे, परीक्षा देत राहणारे. जरी माझं एक स्वप्न पूर्ण झालेलं असेल तरी माझं शेवटचं ध्येय असणारे सहाय्यक कृषी अधिकारी. त्यामुळं माझा प्रवास हा थांबणार नाही. माझी सेवा देशासाठी, देवासाठी आणि दीनदुबळ्यांसाठी, तसेच विशेष करून शेतकरी वर्गासाठी, ज्यावर आपला देश आणि देह चालत आहे, अशा सर्वांसाठी मी निस्वार्थीपणे करेन. धन्यवाद.